लोकसभा प्रचार सभेला उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी गांधी, व्यासपीठावर उपस्थित देशाचे माजी गृहमंत्री शिवाजी पाटील चाकूरकर, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सर्व नेते, उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, 18 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. लोकसभेच्या निवडणुका चालू आहे, त्याची कल्पना आपल्याला आहे. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, मला अवघे 5 मिनिटं या ठिकाणी दिलेले. परंतु उपस्थित सर्व मतदार बांधवांना आणि भगिनीला मी विनंती करणार आहे की ज्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आले त्यांना मतदान करायचं. ज्यांना 1 रुपया मिळाला नाही त्यांनी आम्हाला मतदान. बांधवांनो आणि भगिनींनो, 2014ची निवडणूक ही निवडणूक जादूगरांची निवडणूक, एका थापाड्या व्यक्तीची निवडणूक, संबंध देशाला आणि संबंध देशवासियांना फसवणाऱ्या एका फसवेगिरीची निवडणूक. आरोप केले आणि त्या आरोपांचा मुद्दे संबंध देशाच्या प्रत्येक राज्याच्या प्रत्येक माणसापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले. या देशामध्ये एवढ्या मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा संबंध देशाला सांगत सुटले. आणि ज्या अर्थी माझं सरकार आल्याच्या नंतर या सर्व घोटाळेबाजांना मी जेलमध्ये घालतो असं आश्वासन संबंध देशातल्या पूर्ण मतदार बांधवाला आणि भगिनीला देतो. मला एक नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे. 5 वर्ष तुमची सरकार, पोलीस तुमचे, सीबीआय तुमची, पूर्ण गुप्तचर यंत्रणा तुमची, मग एकाही घोटाळेबाज मंत्र्यांना किंवा नेत्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं का नाही? याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये बांधून एकाही नेत्यांनी भ्रष्टाचार घोटाळा केला नाही. जास्त वेळ नाही. मी सन्माननीय राहुलजींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. शिवसेना पक्षाने मला उमेदवारी नाकारली. वास्तविकता काही कारण नसताना सुद्धा इथलं पार्सल तिकडं पाठवलं, परंतु त्या पार्सलला डबा पॅक करून मातोश्रीवर पाठवण्याची योजना आम्ही या ठिकाणी केली आहे. काळजी करू नये. म्हणून माझ्यावर या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे. सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खऱ्या अर्थाने नांदेड जिल्ह्याचा, मराठवाड्याचा जर विकासाचा पाया भरणी जर कोणी केली असेल तर कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबापासून या ठिकाणी आपल्याला विकास आणि विकासाची कामं या ठिकाणी सांगताय. मी जास्त वेळ घेणार नाही. मागून मला चालूच मी राहुलजीला या ठिकाणी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आपण माझ्यावर जबाबदारी टाक. सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, आमचे खासदार राजूजी सातव असतील, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी असतील, यांनी काँग्रेस पक्षाची मला उमेदवारी दिली. आज या ठिकाणी मी ती निवडणूक लढवतो आणि ही निवडणूक या ठिकाणी आम्ही 1001% हिंगोलीची जागा ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून आणणार. हे याच्यामध्ये काळ्या दगडावरली पांढरी रेख आहे. बांधवांनो, एवढंच या ठिकाणी बोलतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.